IPL 2026च्या पहिल्या 7 सामन्यात एकही पराभव न पत्करता अजिंक्य राहिलेला पंजाब किंग्सचा संघ दुसऱ्या सत्रात पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळलाय. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या संघानं सलग 6 सामने गमावले असून आता त्यांचे प्लेऑफचे स्वप्न धूसर झाले आहे. विशेष म्हणजे 17 मे रोजी धर्मशाला येथे RCBकडनं मिळालेल्या पराभवानंतर संघाच्या रणनीतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. चला तर पंजाब किंग्सच्या पराभवाची मुख्य कारण आहेत तरी काय पाहूयात. 2 घरगुती मैदानांचा फटका. पंजाबच्या या घसरगुंडी मागे सर्वात मोठे तांत्रिक कारण म्हणजे त्यांचे 2 भिन्न घरगुती मैदानावर खेळणे. न्यू चंदीगड आणि धर्मशाला या दोन्ही ठिकाणच्या खेळपट्ट्या आणि मैदानाची रचना पूर्णपणे वेगळी आहे. न्यू चंदीगडमध्ये आउटफील्ड मोठी असल्याने तिथे चेंडू अडवणं सोपं जातं, मात्र धर्मशाला येथील मैदान छोटे असल्याने तिथे धावा रोखणं कठीण होतं. या 2 टोकाच्या परिस्थितीमुळे संघाला आपला लेवल राखताच आला नाही. आकडेवारी पाहिली तर पंजाबने धर्मशाला येथे गेल्या 8 पैकी 7 सामने गमावले आहेत. मोमेंटम राखण्यात अपयश. बॉलिंग कोच जेम्स होप यांच्या मते मैदानाबाहेरील वाद किंवा ऑफ फील्ड गोष्टींमुळे संघाची कामगिरी बिघडलीच नाहीये. मूळ अडचण सामन्याचा मोमेंटम किंवा गती नियंत्रित करण्यात आलीच नाही. अनेक सामन्यात पंजाबने चांगली सुरुवात केली, पण मोक्याच्या क्षणी अशा काही चुका केल्या ज्यामुळे हातचा विजय देखील गेला. RCB विरुद्धच्या सामन्यातही 222 धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेमध्ये 3 महत्त्वाचे गडी बाद झाले, ज्यातून संघ सावरू शकला नाही. टॉप ऑर्डरची खराब कामगिरी. कर्णधार श्रेयस अय्यरने स्वतः कबूल केले आहे की सलामीवीर फलंदाज पॉवर प्लेमध्ये अपेक्षित सुरुवात करून देऊ शकले नाहीत. प्रियांश आर्य आणि प्रभासी रणसिंह स्वस्तात बाद झाल्यामुळे मधल्या फळीवर दबाव वाढला. खुद्द श्रेयस अय्यरलाही RCB विरुद्ध मोठी धावसंख्या उभारता आली नाही. फलंदाजांमधील समन्वयाचा अभाव आणि दबावाखाली विकेट्स गमावणे हे या पराभवांचं मुख्य कारण ठरलं. स्पिनर्सचा मर्यादित वापर. धर्मशाला येथील हवामान आणि खेळपट्टीचा पंजाबच्या गोलंदाजीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. कडाक्याची थंडी आणि मैदानावर पडणारे दव यामुळे युजवेंद्र चहल सारख्या अनुभवी फिरकीपट्टीचा वापर करणं कठीण झाले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात तर दव इतकं होतं की पंजाबला चहलला गोलंदाजी देण्याची संधीच मिळाली नाही. अशा प्रकारे मुख्य गोलंदाजाचा वापर न करता येणं पंजाबला चांगलंच महागात पडलंय. IPLच्या इतिहासात ज्या संघांनी आपलं घरचं मैदान अभेद्य किल्ला बनवलं तेच संघ यशस्वी झाले आहेत. मग ते चेन्नई असो वा गुजरात. पंजाबला मात्र 2 वेगवेगळ्या होम ग्राउंड्समुळे स्वतःचा असा गड निर्माण करताच आला नाही. आता पंजाबचा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पंजाबला केवळ हा सामना जिंकून चालणार नाही, तर इतर संघांच्या निकालावर आणि नेट रन रेटवर अवलंबून राहावं लागणार आहे. पंजाबच्या पराभवामागे आणखी कोणती कारणं असू शकतात? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.